बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. खरं तर एवढ्या लहान बालिकेवर अत्याचार होणं हे मानवतेला भूषणावह नाही. राज्य कोण करतं, राज्यकर्ते कोण, राजकारण कोण करतं, या गोष्टी अवांतर आहेत. खरं आपण या दिशेने विचार केला पाहिजे की महाराष्ट्राचं कुठलं स्वरूप देशासमोर येत आहे, याला कारणं काय आहे, या गोष्टीवर प्रतिबंध कसा बसेल. यासाठी फक्त पोलीस खात्यालाच गृहीत धरू नये. यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. मग ते शाळा असेल किंवा इतर कार्यक्षेत्र असतील, सामान्य नागरिक असेल किंवा वेगवेगळ्या संस्था असतील, सर्वांनीच या अनुषंगाने संस्कारित महाराष्ट्र पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. अन्यथा हे अमानवीय महाराष्ट्राचं रूप विदारक स्वरूप धारण करेल आणि गोष्टी हाताबाहेर जातील. हे वेळेत थांबायला हवं आणि त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना त्याच दिशेने संस्कारित करणं गरजेचं आहे. ही 3.5 वर्षाची मुलगी ज्या वेदनेतून गेली असेल ते विचार देखील करवत नाही. एवढी अमानवी घटना. बालकाचं निरागस रूप पाहिलं तर त्यात वेगळ्या भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होतात. मग अशी भावना निर्माण होतेच कशी आणि त्याला कारणं काय आहेत? जो कोणी असेल तो करणारा, तो असा का घडला, काय कारण, कशामुळे त्याने हे केलं, याचा देखील विचार करण्याची गरज आहे. याला कारणं अनेक आहेत. आजूबाजूचं बदललेलं वातावरण, मीडियातून सर्रासपणे होत असलेलं विभस्तीकरण, वेगवेगळे व्हिडिओ, त्यातून या भावना चाळवल्या जातात आणि अशा प्रकारचे अमानवीय कृत्य घडतात. म्हणून पूर्वीसारखं जुनं ते सोनं म्हणत होतो तोच महाराष्ट्र परत निर्माण झाला पाहिजे. गरज नाही असल्या आधुनिकीकरणाची, ज्यात या प्रकारच्या घटना घडत असतील. त्यापेक्षा आपला होता तो देश, होता तो महाराष्ट्र खूप चांगला होता.